तर नमस्कार मंडळी, हे खडे आमच्या मिस्टरांच्या कामामध्ये सापडतात. जारी काम करतात त्यांनी, चांदीचं सोन्याचं वगैरे आटणीचं काम करतात. त्यामुळे हे अशी खडे वगैरे सापडत असतात. खूप दिवस झाले मी साठवून ठेवले होते. म्हणलं यांना घेऊन जाऊया कुठेतरी विकायला. तर कोल्हापुरात कोण काही घेत नाही आहे, बेळगावला जाऊया म्हणून निघालो. त्याचा फक्त 2 किलो पाहिजे असतं. हे भारी झालं असतं. बरोबर आम्ही बेळगाव इथून आता 18 किलोमीटर आहे. 18 किलोमीटर म्हणजे आम्ही 2-2.25 तासात पोहोचलोय बेळगावमध्ये. हायवे तर बघा, फक्त जाण्याची बाजू आहे. 1, 2, 4 गाड्या असतील, 4 गाड्या जातात, 2 गाड्या जातात, 6 गाड्या जातात. हे नाही घ्या, 6 गाड्या येतात. मस्त आहे. कर्नाटक सरकार मी इडली डोसा नव्हता म्हणजे जेवढा आम्ही मम्मी तर फोन सगळा बाजार पलता घातला, पण आम्हाला काय ते खडे गल्ली काही भेटले नाही. आज रविवार असल्यामुळे बंद आहे. सगळीकडे फिरतो आम्ही. शेवटी परत निघालो आता. इथे थांबलो आम्ही. बेळगाव सोडलं आता. चेहरा कसा झाला. तर मंडळी कशी दिसते मी हेल्मेटमध्ये, या मला काही घालायला आलं नाही तर मग घातलं आहे कसं तरी. मग अशी पाऊस पडत होतं म्हणून घातलं यांनी. आता हातात कुठं धरू हात दुखायला लागला म्हणून मीच घातलं डोक्यामध्ये. कसं दिसतंय हे खाली यायला लागले सारखं. मंडळी आम्ही घरी पोचलो. घरात आल्यावर मला लागली ती भूक म्हणून मी एक खिचडी करायचं ठरवलं. कारण भाकरी भाजी करण्यात वेळ नव्हता म्हणून झटपटीत लवकर होणार म्हणून अशी खिचडी करायला टाकली आहे. रेशनचे तांदूळच घेतले मी. त्यात घाण असतं, किडे बिडे धुवून घेतलं. त्यात टॅमॅटो टाकले, हिरवी मिरची टाकली नव्हती म्हणून मी आपली लालच मिरची घातली आहे. आणि जरासं आलू कट करून घातला आहे चांगला. 1 आलू फक्त घातला आहे. आणि काही नाही, फक्त हळद टाकायची जराशी आणि धने पावडर वगैरे टाकून आपली खिचडी तयार होते बिना तेलाची. मी एकही थेंब तेल घातलेलं नाही यामध्ये. त्यामुळे पूर्णपणे हे डाएटसाठी आहे. मी जरा धने पावडर घातले, जिरं पावडर घातले, मीठ घातलं आहे यामध्ये. मस्तपैकी एकदा हलवून घ्यायचं आपण हे सगळं मिश्रण. आणि कुकर लावून की नाही 1-2 शिट्ट्या काढायचा. 1-2-3 शिट्ट्या काढायच्या. त्या 3 शिट्ट्या काढल्यावर आपली खिचडी तयार. हे बघा किती मस्त